उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि त्या रात्री घडलेले प्रसंग आता समोर येत आहेत। दादांचे अत्यंत विश्वासू आणि गेल्या 12 वर्षापासून सावलीसारखे सोबत असणारे त्यांचे खासगी वाहन चालक शामराव मनवे यांनी अपघाताच्या आदल्या रात्री नक्की काय घडलं होतं याचा नवा धक्कादायक खुलासा केलाय। अपघाताच्या आदल्या रात्री म्हणजेच मंगळवारी कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर दादा रस्ते मार्गाने पुण्याला आणि तिथून बारामतीला जाणार होते। सकाळी 10 वाजता बारामतीत त्यांच्या सभांचं नियोजन होतं। गाडीत बॅगाही ठेवल्या होत्या। मंत्रालयातील बैठकीला उशीर झाल्यामुळे शेवटच्या क्षणी दादांनी निर्णय बदलला आणि सकाळी थेट विमानानं बारामतीला जाण्याचे ठरवले। दादांनी मनवे यांना सांगितलं, तू गाडी घेऊन पुण्याला जा, मी बारामती आटपून तिथे येतो असं दादांनी सांगितलं होतं। दादांचं वेळेचं नियोजन इतकं अचूक होतं की त्यांनी 6ची वेळ दिली तर आम्ही 5:30लाच तयार असायचो। लोकांना ते रागीट वाटायचे, पण ते फक्त शिस्तीचे कट्टर होते। विनाकारण ते कोणावरही ओरडत नसत असं मनवे आठवणींना उजाळा देताना म्हणतात।